शरद पवारांचा विषय निघाला ना की काय होतं, तुम्ही एखाद्याच्या आयुष्याचा उद्धव केला तर तुमच्या आयुष्यात अजितदादा येऊन तुमच्या आयुष्याचा पार शरद करून टाकतो. म्हणून तुम्ही कुणासाठी दुसऱ्यासाठी खड्डे खणू नका, असा त्याचा मतितार्थ आहे. भाऊ, हे जे काय लॉजिकल थिंकिंग आहे ना तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही सुरुवात केली मराठामधून अत्रेंच्या, नंतर मार्मिकचे कार्यकारी संपादक होता. या दोन्ही नेत्यांचा, म्हणजे थोर नेते महाराष्ट्राला लाभले होते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रे. अत्रेंचा तुम्हाला सहवास लाभला नाही, पण बाळासाहेबांचा सहवास तुम्हाला लाभलाय. आपण सतत राजकीय चर्चा करतो, सारखं तेच राजकीय भाष्य करतो. मला वाटतं तुमच्याकडून आज कोल्हापूरकरांना बाळासाहेबांच्या काही आठवणी ऐकायला मिळाल्या तर आनंद होईल त्यांना. हे कमालीचा निरागस माणूस होता. म्हणजे मला असं नेहमी वाटायचं, हे एक निरागस मूल आहे, कुठलाही अहंकार नाही, एवढा मोठा माणूस होता. म्हणजे त्यांची जी पातळी, आमच्या लेवलवर, मी सामान्य पत्रकार आहे वगैरे वगैरे, पण मधून मी मार्मिक सोडल्यानंतर पण ते 3-4 महिन्यांनी बोलवायचे आणि एक 1-1.5 तास गप्पा मारायचे. आणि त्याचं कारण असं होतं की हा माणूस रस्त्यावर फिरतो, ह्याला रस्त्यावर काय चालतं हे कळतं. आपल्याकडे अपेक्षेने येणारी माणसं आहेत, ती आपल्याशी सगळं खरं बोलणार नाही, ते त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते लोकांशी संपर्क साधायचे, बोलवायचे. मी नाना मोने होते, त्याच्यानंतर प्रताप थोरात म्हणून, यांना बोलवायचे आणि गप्पा मारायचे. त्यांचे काय काय जुन्या आठवणी सांगायचे, आम्हाला विचारायचे काय काय, आणि त्यांच्या चुका दाखवलेल्या त्यांना चालायच्या. लक्षात घ्या, असं अजिबात नव्हतं. म्हणजे अगदी माझ्या पत्नीने लिहिलेलं जिहादवरचं पुस्तक होतं, ते त्यांना अर्पण केलं होतं. आम्ही 2006 मध्ये गेलो, तेव्हा घरच्यांना माहिती नव्हतं की मी तिथे जातो. तेव्हा मी घरी वाटत हा काय थापा मारतो असं वाटायचं घरच्यांना, कारण इतके ते मित्रासारखे वागू शकतात हे ऐकून माहीत नव्हतं ना. तर काय झालं, तर मी, आमचे कुटुंबातले सगळे होते, माझे साडू पण होते तिथे. तर मी असा, माझा आवाज असाच आहे, तर मी ज्या तावात बोलत होतो, तो माझा साडू असा हात करून मला इशारा करत होता, आवाज खाली ठेवून. असा बोलत नव्हता, हाताने करत होता. माझं लक्ष नव्हतं, बाळासाहेबांचं लक्ष होतं. तेव्हा तुम्ही हात का करताय असा, तर तो इतका नाही, त्यांनी हात लगेच असा धरला. नाही काय, नाही तुम्ही असं करत होतं. तो नाही, आवाज खाली येणार नाही म्हणाल. ते बाहेर सांगतात ठाकरेची टेरर आहे, इथे कोणाची आहे बघा. म्हणजे इतका साधा सरळ माणूस, आणि सामान्य कार्यकर्त्याविषयी जी आस्था होती. मी अनेकदा बघितले, नगरसेवक आमदार यांना ते झापायचे आणि सांगायचे हा शाखा प्रमुख आहे म्हणून तू आमदार आहेस, नगरसेवक आहे, हा नसेल तर तू नाहीस. हे ज्यांना आजच्या नेत्यांना कळलं नाही, ते शिवसेना चालवूच शकत नाही. आणि शिवसेना काय होती, शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्र समितीने कात टाकून घेतलेलं रूप होतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सगळ्या पक्षांनी लढवला, त्यामध्ये शिवसेना नव्हती ना. पण ज्यावेळेला पुढे सगळे पक्ष फुटले आणि तो मराठी तरुण हा नेता शोधत होता, त्याला मराठी अस्मिता जपायची होती, तो मुंबई परिसरातला सगळा तरुण, त्याला कोणी विचारायला तयार नव्हता ना. अशा वेळेला ती बाजू प्रबोधनकारणी बाळासाहेब यांनी मार्मिकमधून लावून धरली आणि हळूहळू एका व्यंगचित्रकाराला नेता बनवलं. त्याच्या आधी बाळासाहेब कुठल्याही पक्षात, संघटनेत नव्हते. एका व्यंगचित्रकाराला सामान्य मराठी अस्मितावादी तरुणांनी नेता बनवलं, ती शिवसेना आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीमधून जे पक्ष होते, त्यांना असं वाटलं होतं की आपला पक्ष आहे म्हणून समिती आहे. त्यांना झुगारून शिवसेनेचं रूप त्या अस्मितेने घेतलं. आजच्या नेतृत्वाला वाटत असेल आपण म्हणजे शिवसेना आहोत, नाही. अस्मिता ही प्रत्येक मनात असते आणि ती मनातून बाहेर येते तेव्हा ती उघड रूप धारण करते. आणि हे फक्त भारतातलं हे उदाहरण आहे असं समजू नका. इस्रायल नावाचा देश 2000 वर्षापूर्वी पृथ्वी तलावरून पुसला गेला होता, 2000 वर्षांनी अस्तित्वात आला. त्या लोकांनी अस्मिता म्हणून जपला होता जीवनी. त्या अस्मिता कोणी संपवत नाही, कोणी मारू शकत नाही, ती उफाळून येते. पाकिस्तान तुम्ही बनवलात, त्यातून बांगलादेश बाहेर पडला म्हणजे काय, बंगाली अस्मिता म्हणून बाहेर पडला.
त्यामुळे शिवसेना म्हणजे काय, तर शिवसेना ही अल्टिमेटली अस्मिता आहे हे लक्षात घेऊन जर चालवली नाही तर ती शिवसेना चालवता येणार नाही, आणि म्हणून शिवसेना फुटली. भाजप वगैरे शिवसेना फोडू शकत नसतो, कुठलाही पक्ष कोणाला फोडू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे एखादी संघटना चालवताना तिचा जो मूळ काय असतो ना, गुण असतो किंवा बीज असतं, ते जपावं लागतं, त्याची ओरिजिनॅलिटी जपावी लागते. ती ओरिजिनॅलिटी ज्यांनी जपली नाही ते सगळे पक्ष लयाला गेले. भाजप हा भारतातला दुसरा विचार आहे, लक्षात घ्या. काँग्रेस ही सोकॉल्ड पुरोगामी के ज्याला तुम्ही डाव्या विचारसरणीची अशी मानली गेलेली संघटना होती ती, आणि भाजप हे दोन विचार आहेत. त्यामुळे बाकीचे सगळे पक्ष तुम्ही बघता ते मूळच्या काँग्रेसमधून बाहेर पडलेले तुकडे आहेत. ते काँग्रेसशी लढत होते, कारण काँग्रेसमध्ये जेव्हा उभरत्या नव्या तरुण नेतृत्वाला वाव राहिला नाही तेव्हा त्यांना नवे पक्ष काढावे लागले. भाजप हा एक स्वतंत्र वेगळा विचार आहे, आणि तो 50 साली स्वातंत्र्यानंतर राजकारणात आला, उभा राहिला. त्यामुळे बाकीचे आज एकत्र येतात, अरे गधड्यानं तुम्ही एकच होता, तुमचे तुकडे झालेत, हे कोणी त्यांना सांगायचं. आणि त्यामुळे हा जो यांनी बाळासाहेबांना की शिवसेना जर समिती योग्य वागली असती तर शिवसेना आली नसती, आणि बाळासाहेबांसारखा माणूस व्यंगचित्रकार राहिला असता. ते एका भूमिकेत होते, पण त्यांना नेता व्हावं लागलं, आणि नेता झाल्यानंतर त्या माणसाने अनेक गोष्टी करून दाखवल्या. फरक आणखीन एक बाळासाहेबांचा सांगण्यासारखं आहे की तुमच्यातल्या किती लोकांनी माझ्या वयाचे असतील त्यांना माहिती आहे, पण अत्रे, डांगे, SM जोशी, नाग गोरे असे एकापेक्षा एक, उद्धवराव पाटील, आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात इतके जायंट नेते बघितलेले. म्हणजे त्यांच्या तुलनेत बाळासाहेब मला खूप छोटे वाटायचे सुरुवातीला, पण मग ते लोक काँग्रेसची सत्ता बदलू शकले नाहीत आणि बाळासाहेब बदलू शकले. याचं एक महत्वाचं कारण असं होतं की ते सगळे समितीच्या काळातले लोक काँग्रेस नालायक आहे, काँग्रेस चोर आहे, काँग्रेसला पाडा असं म्हणायचे, पण पाडून करायचं काय याचं उत्तर नव्हतं. ते बाळासाहेबांनी दिलं, माझ्याकडे सत्ता द्या, मी चालवतो. हे जर अत्रे, डांगे वगैरे त्यावेळेला बोलले असते तर तेव्हाही काँग्रेस पडली असती. आणि निवडणुकीतलं ही सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या. अरे हे घाणेरडं पाणी आहे, नालीचं पाणी आहे, ह्याच्यात माती आहे, ह्याच्यात व्हायरस आहे, अरे पिऊ काय ते सांग ना बाबा, मला पाणी प्यायचंय ना. तेव्हा अल्टरनेटिव्ह द्यावा लागतो. तो अल्टरनेटिव्ह जेव्हा नसतो तेव्हा लोक बदलत नाहीत. काँग्रेस 50 वर्ष या देशात पुन्हा पुन्हा निवडून येत राहिली, लोक वर्षानुवर्ष शिव्याशाप देत होते, पण बदलत नव्हते, कारण बदलायला पर्याय नव्हता. मोदी सारखा माणूस आला, म्हणाला मी चालवून दाखवतो, आणि बघा राजकारण समजून घेणं अगत्याचं असतं मित्रांनो. तुम्हाला पर्याय द्यावा लागतो. एक साधी तुम्ही, मी या ग्रामीण भागात बोलतोय आता, तो तुमची मुले आम्हाला देऊन टाका, आम्ही तुमची मुलीला सून करून घेणार. नवरा कुठे आहे, नवरा मुलगा काय करतो, नाही ते ठरवू नंतर, ते नंतर ठरवू. द्याल का मुलगी सांगा मला, कोण मुलगी देईल? तुमच्या घरामध्ये नवरा मुलगा कोण आहे ते जर तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही मुलगी देणार नाही. मग तेवढं पवित्र असतं. आणि त्यामुळे हे जे काय बनवत आहेत ना आघाड्या, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, कारण त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आहे, चेहरा नाही आहे. म्हणून मला त्या दिवशी त्या जयपूरला डायलॉगवाली मुलाखत घेतली, त्याला म्हटलं आप भी चर्चा करो, एक बात समझ लो ना, एक ट्रेन निकलती है, लोग आकर बैठते हैं, लेकिन जब तक उस ट्रेन को मोटरमन और गार्ड नहीं होता तब तक वो ट्रेन छूटती नहीं है. तुम्ही पटण्याला बसा, बंगलोरला बसा, मुंबईला बसा, नाही तर आणखीन रायपूरला जाऊन बसा, तुमच्या गाडीला मोटरमन कुठे आहे दाखवा, तेव्हा निकाल तुमच्या समोर आहे. मी वेगळं सांगायला नको, गाडी सुटणारच नाही. यांच्या बसण्याच्याच फक्त चर्चा सुरू आहेत. आपण आता बेंगलोरला बसूया, उद्या मुंबईला बसूया, पण जर हे उभेच राहिले नाहीत निवडणुकांना तर हे जिंकून कसे येणार? मुळात कसं आहे की आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलत असताना समिती जी होती, संयुक्त महाराष्ट्राची समिती,
मला वाटतं त्या समितीच्या जे अर्धव्यू होते, नेते अग्रणी होते, त्यांनी कुठेतरी त्यांना असं वाटलं असावं की आता समितीचा रोल संपलाय आणि भूमिका संपल्यामुळे ती समिती बरखास्त झाली. जेव्हा अस्मितेचा विचार आला आणि बाळासाहेबांनी ती अस्मिता पकडून बरोबर त्याच्यावर फुंकर घालत एका राजकीय पक्षाला जन्म दिला. बाळासाहेबांचेच DNA एका व्यक्तीत आहेत, नावही आडनावही ठाकरे आहे आणि हे सातत्याने सांगितलं जातं, ठासून सांगितलं जातं की हा पक्ष जो होता तो माझ्या बापाचा पक्ष होता, या पक्षाचं नाव जे होतं ते माझ्या आजोबांनी नाव ठेवलं होतं आणि या पक्षाचं चिन्ह जे आहे तेही आम्हाला अधिकृतरित्या मिळालं होतं आणि हे सगळं चोरलंय. तर जर ठाकरे DNA जर आहे या व्यक्तीच्या अंगामध्ये, तर मग बाळासाहेबांसारखं कर्तृत्व का नाही? नाही, याचं कारण आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा आपण आत्ताचा काळ बघतो. आता इथे बसलेल्या किंवा ह्या चर्चा ऐकणाऱ्या बऱ्याच लोकांना साधारण 75 ते 85ची शिवसेना आणि बाळासाहेब माहिती नाही आहेत. आज जी राज ठाकरेंची अवस्था तुम्ही बघता त्या अवस्थेतून 75 ते 85 तेव्हाची शिवसेना गेलेली आहे. म्हणजे 75 म्हणजे आणीबाणी आणि तिथून मग इंदिराजींची हत्या, हा जो 10 वर्षाचा काळ आहे, त्या काळात शिवसेनेची अत्यंत दुर्दशा होती. म्हणजे 85 मध्ये 84च्या शेवटी लोकसभा निवडणूक झाली, इंदिराजींची हत्या झाली. फेब्रुवारीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये शिवसेना भुईसपाट झाली होती, म्हणजे मुंबईमध्ये. आणि 85च्या मे महिन्यामध्ये महापालिका निवडणुका आल्या, तर शिवसेनेला बरोबर घ्यायला कोण तयार नव्हतं. अशा वेळेला बाळासाहेब म्हणाले की ठीक आहे, सगळे शाखाप्रमुखांना उभे करून टाका, सगळ्या शाखाप्रमुखांना उभे करा. तर नवलकरांनी मला सांगितलेला किस्सा आहे. तो वेळेला आम्हाला वाटलं यांना काय डोकं फिरलं की काय साहेबाचं, सगळे शाखाप्रमुख उभे करा म्हणजे काय, मतं कुठून मिळणार? तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, नाव नाही सांगत आता, एक शाखाप्रमुख आहे, तो आपल्याला जबरदस्तीने उभा करतील म्हणून पळून गेला मुंबईतून, गावी जाऊन बसला कोकणात. त्या मतदारसंघामध्ये जेव्हा सगळे अर्ज भरून झाले, अरे हा वॉर्ड सुटतोय म्हणून मनोहर जोशी वगैरे मंडळी बसले आणि दिवाकर रावतेंनी सांगितलं आता काय करायचं, जागा सुटते, एक मध्य मुंबईतली जागा होती. म्हणाले हा मोतीराम तांडेल आहे ना, हा जुना शिवसैनिक आहे, अपक्ष त्याने अर्ज भरले, त्याला उचलून आणला आणि त्याला उमेदवार केला, तो नगरसेवक झाला. पुढची 7 वर्ष ओरिजिनल शाखाप्रमुख कपाळावर हात मारत होता. आणि ती चक्र फिरली, तिथून शिवसेना निर्माण झाली. आणि जेवढं बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेना नेली तेवढी शरद पवारांनी सुद्धा नेली, हे लक्षात ठेवा. शरद पवारांनी शिवसेना महाराष्ट्रात नेण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण त्यांनी तोपर्यंत महाराष्ट्रात जे बिगर काँग्रेस पक्ष होते त्यांचं पार वाटोळं करण्याचं फार परम कर्तव्य शरद पवारांनी पूर्ण केलं. त्यांनी 78 मध्ये जी पुलोद बनवली, त्यानंतर शेका पक्ष, RPI, मार्क्सवादी, तुमचे RPI वगैरे हे जे पक्ष होते, जनता दल, ह्या पक्षांना इतकं आपल्यासोबत घेतलं होतं की ते पक्ष विसरून गेले की आपलाही एक वेगळा पक्ष आहे. नाही, पवार आहेत, पवार साहेब आता ते तुमच्या इथे पण काल बघितलं असेल तुम्ही. तर तसे सगळे पक्ष झाले होते. आणि एक दिवशी ऑक्टोबर 1986 मध्ये पवार उठून काँग्रेसमध्ये गेले आणि ही सगळी जत्रे धरवलेली पोरं झाली. अरे करायचं काय, आता काय करायचं? वडिलांचा हात सुटला होता, गुरुजींचा पण सुटला, करायचं काय? आपण वेगळा पक्ष आहोत हे विसरून गेलेत. आणि त्यामुळे तो जो अँटी काँग्रेस मतदार हा शरद पवारांभोवती घोटाळत होता. ते आमदार घेऊन शरद पवार गेले, पण तो मतदार अँटी काँग्रेस होता, तो नेता शोधत होता. तेवढा खमक्या नेता बाळासाहेब ठाकरेंमध्ये दिसला आणि बघता बघता अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना पसरली. त्याच्यासाठी सगळी नांगरणी खुरपणी शरद पवारांनी केली होती.
बाळासाहेब तिकडे बीज पेरायला गेले 87 नंतर आणि 90 साली पीक आलं. मग योगदान शरद पवार जर तेव्हा काँग्रेसमध्ये गेले नसते तर शिवसेना एवढी विस्तारली गेली नसती. हे राजकारणात त्यावेळेला तिथे काय होतं हे बघावं लागतं. आणि अगदी मी सांगतो त्या कालखंडामध्ये मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि सामना नव्हता, मार्मिक हेच मुखपत्र होतं. आणि तेव्हा माझ्यासमोर येऊन बसणारी पोरं आता खासदार आमदार वगैरे झालेली आहेत. नारायण राणे हे त्या 85च्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक झाले, लक्षात घ्या, पहिल्यांदा. दुसरी पिढी शिवसेनेची आली. तेव्हा पक्ष वाढतात कसे, खुरटतात का, हा तुम्हाला समजून. नव्या पिढीची पोरं आली होती आणि ती ज्या उत्साहात गावोगावी जात होती, नेते तेव्हाचे नेते जात नव्हते, ही पोरं जात होती, त्यांनी ती शिवसेना गावोगावी नेली. आता त्यांनी जी 75 ते 85 ही शिवसेना ज्यांनी बघितली नाही ना, त्यांना वाटेल काय राज ठाकरे संपला. तेव्हाही शिवसेना संपली असं लोक बोलले होते. बाउन्स बॅक. वाघ असतो ना, वाघ, तो शिकारीसाठी डबा धरून बसतो. तो रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदेत घेत नाही, डरकाळ्या पोडत नाही, तो हलत पण नाही, आवाज पण येऊ देत नाही. शिकार टप्प्यात आली की झडप घेतो. राज ठाकरे त्या भूमिकेत समजून घ्या, मग तुम्हाला कळेल. अनेकांना प्रश्न पडतो मी भाऊला राज ठाकरे विषयी एवढी आत्मीयता का, कारण मी असे अनेक पक्ष बनताना बिघडताना आणि बघितलेले. तेव्हा आज जे काय राज ठाकरे करतोय त्याच्यावर माझी नजर आहे आणि मला बाळासाहेब पण कंपॅरिझनसाठी माहिती आहेत. आणि त्यामुळे जी एक वेळ अशी येईल की त्या वेळेची प्रतीक्षा तो करत बसलेला आहे. ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला दिसेल. कारण लोक सामान्य माणसांचं एक असतं की विचारधारा वगैरे उगाच ती संपादकांनी लिहिण्यासाठी असते, विचारधारा वगैरे काही नसते, लोकशाही वगैरे पण नसतो. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, तुमच्या घराच्या मुलीचं ह्याच्याशी लग्न लावून द्या असं म्हणणारा लोकांना पाहिजे असतो. सामान्य माणूस जो असतो ना, तो निर्णय घ्यायला लडखडत असतो, घाबरत असतो. त्यामुळे चूक झाली तर त्याची प्रभाकरमुळे, माझी नाही असं म्हणण्यासाठी सामान्य माणूस टपलेला असतो. त्याला लोकशाही वगैरे काही नको असते, काहीही नको असते. हा बुद्धिमंतांनी पसरवलेला भ्रम आहे की लोकशाही. बघता बघता बघा ना, देशातून काँग्रेस कुठच्या कुठे फेकली गेली. का? कारण डिसिजन घेणारा नेता लागतो, तो हुकुमशहाच असतो. हा, त्याला एक गोलमाल स्वरूप दिलेलं आहे, त्याला आपण लोकशाही म्हणतो. आणि त्यामुळे बाळासाहेबांसारख्या परिस्थितीतून आज राज ठाकरे जात असताना आणि तुम्ही त्याच्यातला खमकेपणा बघा. राज ठाकरेकडे संघटना वगैरे बघू नका तुम्ही, गरज नाहीये. 85 ते 75 तुम्हाला शक्य असेल तर बातम्या कुठे मिळतील तिथून शोधून काढून बघा, मग तुम्हाला कळेल. आणि माझी टिंगल उडवलेली आहे लोकांनी, कुठे हा काय बोलते. मी मार्मिकमध्ये जे लिहायचो, आजचे सगळे उद्धव ठाकरेंचं गुणगान आरत्या ओळणारे संपादक आहेत ना, ते तेव्हा माझी टिंगल उडवत होते. मी मार्मिकमध्ये होतो. शिवसेना कशी वाढते, टिंगल उडवलेली माझी. पण ते वाढतंय दिसत होतं. आणि खरं सांगू मित्रांनो, शिवसेना महाराष्ट्रात गेली नव्हती, महाराष्ट्र शिवसेनेत आलं होतं. ही प्रक्रिया आज मी माझे 3 वर्षापूर्वी एक ब्लॉगवर लेख लिहिला होता, 4 वर्षापूर्वी, नाही 4 नाही जास्त, 2017ची गोष्ट आहे, की सुप्रिया ताईंवर लिहिला होता, दाखवायचे सुळे म्हणून. दाखवायचे दात म्हणतात, पण मी दाखवायचे सुळे अशा. त्यांचा मला फोन आला होता. त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की गुजरातमधली 2 माणसं इथे येतात, महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतं देतो. ते हरियाणात जातात, ते उत्तर प्रदेशात, ते बिहारमध्ये जातात. तर मग तिथला स्थानिक नेत्यावर तिथला नागरिक विश्वास का ठेवायला तयार नाही, याचा विचार करा, तर तुम्ही तुमच्या पक्षात उभे राहाल. पण त्यांना पत्रकार परिषद घ्यायची, अभ्यास आणि मेहनत घ्यायची नाहीये. आणि त्यामुळे हे पक्ष मागे पडतात. राजकारणाचं विश्लेषण करताना एक लक्षात ठेवा, वस्तुस्थिती सोडायची नाही.
वस्तुस्थितीवर आधारित तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही पुढे जाता. मी आता धनंजय महाडिगे, पोटातलं पाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हलवलं नाही. तुमच्याच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी काय ऑफर दिली होती तेव्हा की तुमच्याकडे एक्स्ट्रा मतं आहेत, कुठचाही एक पक्ष येणार नाही, मला अपक्ष निवडून द्या. बरोबर आहे. काय काय नखरे पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी केले. देवेंद्र फडणवीसांनी गप्प कधी बसायचं हे कळतं. माणूस बिलंदर राजकारणी कुठे आहे लक्षात घ्या. केव्हा बोलायचं. यशवंतराव म्हणायचे की राजकारणातल्या माणसाला काय बोलू नये कळलं पाहिजे, काय बोलावे नाही कळलं चालेल, पण काय बोलू नये. हा माणूस जोपर्यंत संभाजीराजे मागे घेत नाहीत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस काय करत होते कोणाला माहित नाही. ज्या दिवशी संभाजीराजेंनी माघार घेतली त्या दिवशी देवेंद्रनी जाहीर केलं आम्ही तिसरा उमेदवार टाकतो. तो बसला इथे. रात्री 2:30 वाजेपर्यंत काउंटिंगला फडणवीस विधान भवनात होते. राजकारणात तुम्हाला इतकं बिलंदर असावं लागतं. त्याचा जर पत्ता नसेल तर तुम्ही रोज 9ला पत्रकार परिषद घ्या, उद्या शरद पवार 8ला घ्यायला सुरुवात करते. निष्पन्न काय होणार सांगा ना मला. निष्पन्न वाईट वाटतं. मी शरद पवारांचा टीकाकार आहे म्हणून अनेक जण म्हणतात, मला तसं नसतं. काय असतं, आपल्या घरात सगळ्यात हुशार मूल असतं ना, त्याला कमी मार्क पडले की आपण चिडतो. डफ्फर असतं ते नापास झालं तरी आपल्याला फरक पडत नाही. पवारांकडे गुण आहे, क्वालिटी आहे. आणि गुरुमूर्ती म्हणून माझा चेन्नईचा एक फार मोठा CA आणि आहे, तो हुशार माणूस आहे. त्याचा एक आर्ग्युमेंट मला तो म्हणतो, टॅलेंट ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही. तेव्हा शरद पवारांकडे जी गुणवत्ता आहे ती त्यांची व्यक्तिगत नाही, ती महाराष्ट्राची आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी कधी वापरली नाही. माझा राग तो आहे. देवेंद्र फडणवीस हा माझा आवडता नेता आज का आहे की तो आपली गुणवत्ता महाराष्ट्रासाठी वापरतो, ती व्यक्तिगत नाही ठेवत. आणि तिथे सगळा फरक पडतो. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हा शरद पवारांनी एक म्हटलं होतं की मी क्रीडा क्षेत्रामध्ये पण खूप काम केलेलं आहे आणि मॅरेथॉन धावणारा जो खेळाडू असतो तो इतका सुसाट सुटत नाही. कारण मोदींनी मला वाटते ऑगस्ट सप्टेंबर पासून प्रचाराला सुरुवात केली होती देशभर. तर तो आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो, नाहीतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला दम लागतो आणि तो हरतो. हे शरद पवार यांनी म्हटलं होतं. मी त्यावर ब्लॉग लिहिला होता की शरद पवार बोलतात ते 100% बरोबर आहे, फक्त ते ज्या व्यक्तीविषयी बोलतात ती व्यक्ती चुकीची आहे. शरद पवार हे स्वतःबद्दल बोलतात. आणि याचं कारण असं मित्रांनो की 91 साली शरद पवार पंतप्रधान व्हायला गेले, अजून धापा लागलेले, काय होत नाही. जेव्हा मोदी निवडणुकीच्या राजकारणात नव्हते, सत्तेच्या राजकारणात नव्हते, ते 2001 मध्ये आले. बरोबर आहे ना. हे पंतप्रधान व्हायला गेल्यानंतर 10 वर्षांनी मोदी निवडणुकीच्या राजकारणात आले. पुढच्या 12 वर्षात पंतप्रधान झाले. हे अजून धावत आहेत, अजून धावत आहेत. मला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझं इथे मिरजेला व्याख्यान होतं. धनत्रय जोशी होती आणि ते निकाल लागलेले आणि सगळं. मग साहेब पावसात भिजले, काय कौतुक चालू होतं. साहेबांनी पावसात भिजून सगळं राजकारण बदललं. मी आदल्या दिवशी ते अख्खं डोकं खलास झालं होतं माझं. सकाळी 6:30ची बस पकडून मी मिरजेला यायला निघालो होतो. इकडे व्याख्यान वगैरे येऊन रात्री 12:30ला मी परत पुण्याला गेलो. घरी जाऊन 5ला झोपलो. दुपारी 1:30ला उठलो आणि ते डोकं इतकं भणभणत होतं. उठून पहिलं थोडंसं खाल्लं आणि ब्लॉगवर लेख ठोकला. 40 वर्ष एकाच वर्गात. त्या संध्याकाळपासून सगळ्या चॅनलवर पावसात भिजण्याची चर्चा बंद झाली. कारण 80 साली शरद पवारांनी पहिल्यांदा स्वतःच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली.
तेव्हा 54 आमदार होते. 80 पासून 19 किती झाली? 39 वर्ष. आमदार किती होते? 54. म्हटलं शेजार पाजारची पोरं KG मध्ये होती, अंगणवाडीत, बालवाडीत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत, कॉलेजमध्ये गेली, अमेरिकेला मास्टर्स डिग्री करायला गेली. आमचं पोर बघा 55, 54 के 54. काय निष्ठा आहे. एकच पाडा एकाच वर्गात. सगळ्या मीडियाची थोबाडं बंद झाली. अरे 54 तुम्ही 40 वर्षानंतर 54. आता काल परवा वळसे पाटील पण बोलले ना. पण मला खरंच अजब वाटतं, माणसाला का वाटत नाही की आत्मपरीक्षण करावं. म्हणून मी ते सुप्रियाताईंना 17च्या निवडणुकीत तेच म्हणालो होतो. मला त्यांचा फोन आला होता. म्हटलं मी भेटत नाही कोणाला, पुढाऱ्यांना मी भेटत नाही. काय तुम्ही खोटं असेल, चुकीचं असेल, मी माफीचा लेख लिहीन, पण भेटणार नाही. कारण मी दूर बसून ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्यावर लिहितो, वैयक्तिक लिहित नाही. तर म्हटलं तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक चालू होती. म्हटलं तुम्ही त्या सोनिया गांधी बैठक बोलावतात तेव्हा तिथे फरसाण खाता, ढोकळा खाता, काय खाता की केक खाता? ते बोलले हा काय प्रश्न आहे. नाही म्हटलं दुसरं काय करताना दिसत नाही ना, म्हणून विचारलं की काय खाता. तो म्हणा का असं का म्हणतो. अरे म्हटलं 2 बैठका झाल्यात, राष्ट्रपती निवडणूक आहे, तुमचा उमेदवार नाही म्हणे ते सगळ्या पक्षांचं एकमत व्हायला वेळ लागतो. म्हटलं हरकत नाही, मला मान्य आहे, पण सगळे मिळून एक उमेदवार उभा करणार एवढा तर डिसिजन घ्याल. बसून बसून निर्णय काय घेतात, परत बसायचं. उभं राहायचा विचारच डोक्यात येत नाही. हो सांगा मला काय करायचं. उभं राहायचा विचार झाला पाहिजे ना. बसून काय करायचं, परत एकदा बसायचं. अजब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळेला मग जो खमक्या नेता असतो आपल्या पातळीवर, तो जगनमोहन रेड्डी बघा ना, 10 वर्ष विरोधात बसला, प्रचंड मेजॉरिटीने आला ना तो. ममता बॅनर्जी शरद पवारांच्या 1 वर्ष आधी तिने पक्ष वेगळा काढला 98 मध्ये. कधी BJP बरोबर आली, कधी काँग्रेस बरोबर गेली, पण मी डाव्या आघाडीला हरवणार ही जिद्द घेऊन बाई बसली होती. आणि 2011 मध्ये किती वर्ष गेली बघा, 13 वर्ष गेली, पण एक बाजू लावून धरली. पण नाही, आता कुठून तरी एकदा शरद पवारांनी बारामतीचा विकास केला आहे. मला जेव्हा कोणी सांगतं ना, त्याला म्हणतात की वाल्या कोळ्याने पण त्याच्या कुटुंबाचा विकास केला होता, तेवढीला पश्चाताप झाला. पवारांनी वाटमारी केली. आसपासच्या सगळे तालुके जिल्हे बेकार आहेत, ओस आहेत, आणि विकास योजना सगळ्या बारामतीत जातात. आहे की नाही सांगा मला. आणि इथे प्रॉब्लेम होतो मित्र. त्यांनी एक केलंय की आपल्या भोवती आरत्या ओवाळणारे निर्माण करून ठेवलेत. 3 पिढ्या पत्रकारांमध्ये त्यांचं कौतुक सांगणारे त्यांनी पाळलेले आहेत, पोचलेले आहेत. त्यामुळे रोज आरत्या चालतात. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन पण आरत्या होतात. पुढे इथे पंढरपूर किंवा महालक्ष्मी तुमची हे मुंबईत बसून पण बघता येते. तर तसं चालू आहे. पण त्याला कॉन्क्रीटवर 10 वर्ष माणूस कृषी मंत्री होता, 10 वर्ष कृषी मंत्री होता. तुम्ही मला 2004च्या आधी शेतकरी आत्महत्या विषय होता का सांगावं मला. काय झालं 2004च्या आधीची वर्तमानपत्र काढा, रेकॉर्ड काढा, मला शेतकऱ्याचे आत्महत्या विषय होता का दाखवा मला. मग आणि 10 वर्षे हे कृषी मंत्री होते आणि इतकं महान कार्य केलं की भारतामध्ये शेतकरी आत्महत्या याच्यासाठी एक मंत्रालय काढायची वेळ आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा असतो मित्रांनो की ते नेतृत्व उभरत असतं. तसा तो राज ठाकरे हा जो विषय आहे तो तिथून येतो. बसले तिथे चंद्रकांत दादा पाटील भेटून येतात, देवेंद्र फडणवीस भेटून येतात, एकनाथ शिंदे भेटून येतात, कारण त्यांना पण पोटेन्शियल माहिती असतं. हे पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेबद्दल बोलणार नाहीत, हेच पॉलिटिशियन, त्यांनी नाहीच बोलायचं असतं. पण भविष्यात कोण कुठे उपयोगी पडणार हे माहिती नसताना माणसं जोडून ठेवायची असतात. आणि राज ठाकरेंचं ते पोटेन्शियल आहे.
ज्या वेळेला काही ढासळून पडणार आहे त्यावेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये जाणारा माणूस आहे. पुढे अनुल्लेखानं मारणं कशाला म्हणतात ते हे मी प्रश्न विचारला होता. आडनाव ठाकरे असतानाही आणि DNA तेच असतानाही हे असं कसं गंडलेलं. तर जे गंडलेलं नाही त्याच्याबद्दल भाऊंनी सगळं स्पष्ट करून सांगितलंय. म्हणजे DNA कुठे गेलेत हे थोडक्यात स्पष्ट झाले. नाही, सगळे पक्ष तुम्ही बघा. इंदिरा गांधी नेहरूंची मुलगी होती हो, पण तिचं स्वतःचं पोटेन्शियल होतं ना. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा लोहियांनी मधुलिम यांनी गुंगी गुडिया म्हटलं होतं. मी त्याच्यावर पुढे त्या काळात ते एक कव्वाली गाजली होती ना, झूम बराबर झूम शराबी. तर आम्ही इंदिरा गांधीच्या विरुद्ध निदर्शनं केली आणि जात होतो. आता सेनाभवन आहे, तिथे सेनाभवन नव्हतं, इराण्याचं हॉटेल होतं आणि तिथे जुकबॉक्सवर त्या 10 पैसे टाकले की रेकॉर्ड वाजायचे. आम्ही तिकडून जात असताना ती रेकॉर्ड लागली होती. तर एक लाईन माझ्या कानावर पडली आणि म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला की अर्थ बदलतो. त्याच्यात ते आहे की अंगूर के बेटी ने उठा रखी है सुर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ. मी म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला, ये तो अच्छा हुआ नेहरू को बेटा न हुआ. उनके बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ नेहरू को बेटा न हुआ. असं मी, आणि ती अख्खी कव्वाली मी विडंबनात बदलली होती. झूम बराबर झूम शराबीचं धूम मची है धूम जहां में, धूम मची है धूम, ये क्या हुआ है कौन आया है चिल्ला रहे हम तुम धूम मची है धूम. तर ते इंदिरा गांधीचं ते गरिबी हटाव वगैरे त्याचं सगळं मी विडंबन केलं होतं त्याच्यात. पण सांगायचा मुद्दा असा की इंदिरा गांधीकडे जे स्वतःचं पोटेन्शियल होतं, क्षमता होती, त्याचा मागमूसभर राहुल गांधीमध्ये नसेल तर त्यासारखं काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळेल हे शक्य नसतं. हे शक्य नसतं. मोदींमध्ये तो करिश्मा आहे, ती जिद्द आहे. हे उद्या परवा त्या निवडणुका संपल्या की चाललं आजीकडे, असं होतं का? नाही होतं. तुम्हाला टिकून राहावं लागतं. तेच केलं. म्हणजे मी ऍक्च्युली आपली गाडी चालली होती वेगळ्या ट्रॅकवरती की जो DNA बद्दल जो विचार चालला होता, पण अनुल्लेख हा इतका सातत्याने होतोय ना की त्या माणसाचं नावही येत नाही तोंडातून भाऊंचं. नाही गवत तसं नसतं. तसं राज ठाकरेमध्ये बघा, लक्षात ठेवा की बाळासाहेब पण फार फिरायचे नाही, पण माणसाच्या शब्दाचा नावाचा दबदबा होता आणि तो दबदबा राज ठाकरेंकडे आहे. आणि त्यांच्याकडे मी बघितलेली जे त्या काळातले म्हणजे 40 वर्ष मागची जी माणसं आहेत शिवसेनेतली, त्या पोटेन्शियलची माणसं आज त्यांच्याकडे आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचंय. लक्षात ठेवा, कार्यकर्ता म्हणजे मी या पक्षात गेलो की मला हे पद मिळणार, तिकडे गेलो की, अशा लोकांनी पक्ष उभा राहत नाही. ज्यांना स्वतःला काहीतरी करायचंय आणि कर्तृत्वासाठी संधी कुठे आहे तिथे जे जातात ते कार्यकर्ते असतात आणि ते पक्ष उभे राहतात. चंद्रकांत दादांनी सांगावं की मला पुढे मंत्रिपद मिळणार म्हणून ABVP मध्ये काम केलं नाही. 12-14 वर्ष माणूस कुठे पाठवतील तिकडे हरियाणात गेला असेल, कुठे आणखीन कर्नाटकात गेला असेल, तेव्हा आमदारकीचं स्वप्न पण नव्हतं ना माणसाचं. पण मला काहीतरी करायचंय, माझी ओळख निर्माण करायची म्हणून जे काम केलं त्याची फळं आज मिळत आहेत. त्याची फळं, पण ती फळं मिळावीत म्हणून केलेली शाश्वत स्थिती नव्हती ती. आपल्याला माझ्या आनंदासाठी मला काहीतरी करायचं. फरक तो असतो ना. म्हणजे मोदींना मला माणसं कशी असे सूचक सांगतात त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. तुम्हाला आठवत असेल तर 2013-14 मध्ये मोदींनी अनेकांना मुलाखती दिल्या. ते त्याच्या आधी ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करायचे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं मोदींचं, आणि त्याच्या आधी 7-8 कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची भाषणं झाली. तर ते सगळीकडे सांगायचे की तरुण पिढीने करिअरच्या मागे लागू नये, कुछ बनने की मत सोचो, करिअर की मत सोचो, कुछ करने की सोचो, असं ते रिपीटेड बोलायचे. ते भाषणाचा एक पॅटर्न होता. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी एक जोड दिली मोदींनी. ते म्हणाले शिवाजी महाराज देखो
करने निकले ते बन गए. शिवाजी होता ते महाराज झाले, ते काहीतरी करायला निघाले आणि महाराज झाले. मला लक्षात आलं हा माणूस शिवाजी व्हायला बघतोय, काहीतरी उभं करायला बघतोय. आणि आज गंमत बघा मित्रांनो, की उद्या कदाचित अशी वेळ येईल या माणूस पर्यायी युनो पण निर्माण करेल. परवा त्या ब्रिक्समध्ये त्याने अशा पद्धतीत डाव खेळलेले आहेत की चीन पण नाही यांना भेटो देऊन टाकावण्याच्या पाळीत आलेला आहे. याचं कारण नाही तर हा युनोच गडबडून टाकेल. म्हणजे आपल्याकडे असलेली साधनं, आपली क्षमता ही कशी मोजून वापरून वापरायची याचा दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन आहे काय मला सांगा ना, आपल्या देशामध्ये जवळजवळ 3.5 कोटीच्या आसपास ते व्हॅक्सिनेशन झालं. त्याच्यातले 2 कोटी परदेशी पाठवले, छोटे 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 देश. अरे पण तिकडे युनोमध्ये डोकी काउंट होतात ना, 70 देश भारताच्या बाजूने उभे होतो. त्यांची लोकसंख्या किती आहे? म्हणजे ते डोस आपल्याकडे एक्स्ट्रा तयार झालेत, ते त्यांना पाठवले आणि त्यांना अंकित करून घेतलं. म्हणजे तुमच्याकडे साधनं कमी आहेत, पण ती वापरायची कशी, तिथे तुम्हाला माणसाचे नेतृत्व गुण कळतात. ते नेतृत्व म्हणून विषय राज ठाकरेचा होता, पण मी सार्वत्रिक का बोलतो की आपला राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की माणूस करतोय ते तुम्हाला, मी आता इथे जाहीररित्या सांगत नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी मला एक व्हॉट्सॲप पाठवलं. मी व्हॉट्सॲप वापरत नव्हतो. 4 महिन्यांनी त्यांची भेट झाली. तेवढा तुम्ही बघितलं नाही का म्हणे, त्यांनी आपली एक राजकीय चलाखी तुम्ही एकट्याने पकडली, बाकीच्या मीडियाला कळलंच नाही. हे त्यांनी मला व्हॉट्सॲपवर कळवलं. मी सांगणार नाही काय ते, पण मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता आणि ते म्हणाले अमुक अमुक करण्यामागे माझी चलाखी होती, पण ते कोणाच्या लक्षात आली नाही. तुम्ही बरोबर पकडलं. तर त्यांना म्हटलं हे असलं मुळात व्हॉट्सॲपवर पण पाठवू नका, तुम्ही राजकारणात आहे, मी नाही. ते मधी कोणीतरी कॉपी करून काढलं तर लफडं होईल म्हटलं. सांगायचा हेतू असा असतो मित्रांनो की माणसाला तो दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तुम्ही आत्ता देखील मी तुम्हाला सांगतो की अनेक जणांमध्ये ती खुसफुस चाललेली आहे, पर्टिक्युलरली भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, की हे कशाला अजितदादा आणायची काय गरज होती, 165 होते ना. अरे हे सगळं तुम्हाला कळत असतं तुम्ही पंतप्रधान झाला असता, ते आले असते इथे प्रचारक म्हणून ना. राजकारणामध्ये मित्रांनो केलेलं तुम्हाला कळलं पाहिजे, उशिरा करताना कळायला नको, नाही तर ती पदयात्रा होऊन जाते ना, कुठून निघत नाही, कुठे पोहोचत नाही. आमच्या मालवणीमध्ये आमची आई फार सुंदर गोष्ट सांगायची. त्या पदयात्रेच्या वेळेला मला ती आठवली. ते गडी असतो घरामध्ये सोम्या, तो मालक त्याला जो सोमग्या मेल्या उद्या पाटपरोळ्यात जायचा, असं तो मालवणीत सांगतो. तो पाटपरोळ्याला जायचं आहे. सकाळी मालक उठतात, बघतात तर सोम्या गायब. इथे तिथे चौकशी करतात, गावभर विचारणा, सोम्या बेपत्ता. दुपारी 12:30-1 वाजता धापा टाकत सोम्या येतो. हे शिव्या घालता, हरम होता कुठे? जाऊन आलो म्हणून पाटपरोळ्यात. तो कशाला? नाही ता तुम्ही सांगितला नाही. तसे पदयात्रा झाली, पण कशासाठी? तुम्ही एका काँग्रेसवाल्याला विचारा की कशासाठी. अरे जो भारत तुटलेला नाही तू जोडतो म्हणजे काय, हा जो प्रकार असतो ना. म्हणून तुम्हाला हे समजलं. आता हे मोदी शहा एन्जॉय करतात. तुम्हाला गंमत वाटते का? सुप्रीम कोर्टाने सहजासहजी काही परत ते रिइन्स्टेट केलं का? समोरच्या बाजूला कसा खेळाडू पाहिजे हे पण आम्हीच ठरवतो. तो गोलमाल नावाचा एक सिनेमा होता, तुम्हाला आठवत असेल, तो अमोल पालेकर होता. तर त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त त्या हिरोईनचा बाप असतो, तो अखंड बुद्धिबळ खेळत असतो. मग इकडचं काहीतरी हलवतो, मग समोर जाऊन बसतो, तिकडून पण तोच खेळतो. तुम्ही गेल्या 9 वर्षामध्ये
उत्पलचं बुद्धिबळ बघताय. भाऊंनी नगास नग सगळ्यांची नावं घेतली, ममता दिदींपासून राहुल गांधींपर्यंत. अपेक्षित नाव शेवटपर्यंत आलेलं नाही. पण तर या नोटवर मला वाटतं आपण आजच्या या मुलाखतीचा शेवट करूया. मी पॉलिटिकल कट्टा आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो. भाऊ धन्यवाद.